नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 6 एप्रिल 2026 रोजी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या भातामध्ये असंख्य सोनकिडे आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांनी हा भात घरी नेल्यानंतर पालकांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी दूषित अन्न सेवन केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. तसेच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरून आहे. हे पहा, जे शालेय पोषण आहाराची तक्रार आपल्याला प्राप्त झाली त्या अनुषंगाने मी जेव्हा तपासणी केलं तेव्हा खरंच ते जे धान्य होतं ते कुठे ना कुठे त्याच्यामध्ये आपल्याला जे सोनकिडे वगैरे जे सापडले त्यामध्ये बरीच अनियमितता आढळली आणि निश्चित ह्यामध्ये जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल आणि बाकी जे अनियमितता आहे शाळेमध्ये त्याची पुन्हा एकदा तपासणी होऊन त्या संदर्भात देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. माझं नाव सोनाली नारायण गांगर्डे. माझा मुलगा दुसरी इयत्तामध्ये शिकतो. तर त्याच्या डब्यामध्ये काल सोनकिडे निघले. तर आता उद्या समजा अजून काही भाताच्या डब्यात निघले तर कोण जबाबदार होईल या समस्येला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.